गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून दिला नाही. ताई, जर त्या दिवशी जर तो 18 गुन्हा जर नोंद झाला असता तर हे आरोपी त्या दिवशी जेलमध्ये आले असते आणि 9 तारखेची घटना घडली नसती. याच्यात प्रमुख आरोपी हे पी.आय. महाजन आणि त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक राजेश पाटील. 6 तारखेला घटना घडल्यानंतर राजेश पाटील आरोपी सोबत जेलमध्ये चहा पीत बसतात आणि ते सरपंचांना फोन करून तुमचं प्रकरण मिटवायचे, तुम्ही या म्हणून त्यांना केसला बोलून घेतात आणि त्यांना आरोपी ताब्यात देतात. म्हणजे हे काम पोलीस करतात. मग पोलिसात जर आरोपींच्या ताब्यात जर समजा एखाद्या चांगल्या माणसाला जर देत असतील आणि त्याची जर एवढ्या निर्गुणपणे हत्या होत असेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा. आणि ते पोलीस आज बी केसमध्ये काम करतात. पोलीस स्टेशन मध्ये येणं, त्यांना ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी पोलीस स्टेशन हस्तगत करणं. मग जर असा जर प्रकार घडत असेल तर आम्ही न्यायाची अपेक्षा पुढे ठेवायची. 9 तारखेला काही घटना घडली आणि 9 तारखेला पहिल्यांदा आमची पहिली मागणी होती की हे जे 2 जण आहेत, पी.आय. महाजन साहेब असतील किंवा पी.एस.आय. राजेश पाटील असतील, यांना तात्काळ गडबड करून त्यांना यामध्ये सह आरोपी करा. यांना आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी होती किंवा उज्ज्वल निकम साहेबांची या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नेमणूक करा. अद्यापपर्यंत त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली नाही. मग शासनाला निकाल लागल्यानंतर जर समजा नेमणूक करायची असेल, नवीन जर पद्धत असेल तर आम्हाला माहित नाही, परंतु आतापर्यंत 10-15 हिअरिंग झाल्या होत्या ह्याच्यामध्ये, अद्यापपर्यंत अजून शासकीय वकिलाची नेमणूक झाली नाही. मग शासन शासकीय वकील नेमणूक कधी करणार आहे ते पण अद्याप आम्हाला माहित नाही. त्याप्रमाणे आम्ही हे प्रकरण फास्ट कोर्टात द्यावं होतं, त्याबद्दल शासनात आम्हाला काही रिप्लाय आला नाही. किंवा ह्याच्यामधला जो 7वा गुन्हेगार प्रश्न आणले तो अद्याप शासनाला सापडत नाही. किंवा या प्रकरणामध्ये काही ज्या लोकांना या आरोपींना पळवून जाण्यामध्ये, पैसे पुरवण्यामध्ये, याच्यामध्ये तर डॉक्टर वायबशी म्हणून एक असा ग्रस्त आहेत ताई, त्यांच्या सांगण्यावर 15 मिनिटांमध्ये पुण्यामध्ये 2 आरोपी, सुदर्शन गुले ते आरोपी अटक झाले. त्याला नांदेडमध्ये पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या मनात तरी तो माणूस आज फक्त एका नोटीसवर जेलमध्ये गेलो. डॉक्टर वायबशी म्हणून त्याच्या म्हणण्यावर 2 आरोपी अटक झाले. किंवा ह्या आरोपींना जे लोक साहित्य पुरवठा करतात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, ते लोक अजून मोकार करतात. ते लोक प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर आहेत. ते लोक जाऊन धनंजय देशमुखला सीआयडीच्या ऑफिसमध्ये धमकी टाकतात. मग पोलीस नेमकं करायला काय आम्हाला हेच समजत नाही. मग असा जर पोलीस तपास असेल आणि या पद्धतीने जर पोलीस प्रशासन जर काम करणार असेल तर आम्ही न्याय नाही मागितलेला आम्हाला योग्य वाटतं. आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवायची कोणाकडून. आणि याच्यामध्ये विविध प्रकारचं राजकारण, जे माणसं आम्हाला मदत करतात. आता संदीप भाईंना आम्हाला एवढी मदत केली आहे पहिल्या दिवशीपासून. पहिल्या वेळेस जर आरोपीचं नाव एक्सपोज कोणी केलं, संदीप भाईने केलं, त्यांना वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्यांची बदनामी करायची. सुरेश अण्णा असतील त्यांची बदनामी करायची, म्हणजे किंवा बाप्पा असतील त्यांची बदनामी करायची. जे लोक आम्हाला मदत करतात त्या लोकांची बदनामी करून त्यांना आमच्यापासून बाजूला नेण्याचं काम चालू केलं. म्हणजे आम्ही न्याय कुणाला मागू नये किंवा काही करू नये. आमच्या गृहमंत्र्याला या ठिकाणी विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या येतात, बापू आंधळेची अटक असेल, पी.आय. महाजन असतील, पी.एस.आय. राजेश पाटील असतील, वाशीचे पी.एस.आय. ते मॅडम इथले धारूर तालुक्याचे गावंधारीचे येतात, ते वंजारी समाजाचे येतात. त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी पूर्ण मदत केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दिसते, तर त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. मग आमच्या गृहमंत्र्याला विनंती आहे की आता घटना घडून 69 दिवस झाले तर, आणि ताई आजपर्यंत 69 दिवसामध्ये अशी कंडिशन आहे, आम्ही ज्या दिवशी आंदोलन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी सापडते. मग शासनाला आमच्या आंदोलनाची जर वाट बघायची असेल तर आम्ही रोज एक आंदोलन करतो, पण आम्हाला लवकर न्याय द्या. आम्ही सर्व गावपर्यंत रात्री मिटिंग घेतली ताई. आम्ही कोणी कुठला पुढारी, एकतर आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोक प्रामाणिक आज बी आमच्या सोबत आहेत. आमचा कुणावरही अविश्वास नाही. त्याच्यामुळे कुणीही या गोष्टीची मीडियामध्ये असेल किंवा हे असेल चर्चा करू नये. जे लोक आमच्या सोबत आहेत ते लोक आज बी आमच्या सोबत आहेत आणि ते पूर्णपणे आमच्या न्याय भूमिकेत आहेत. आणि त्याच्या उपर बी आम्ही मीडिया मार्फत सांगू शकतो, कुणी कुठेही गेलं आम्ही गावकरी संतोष देशमुखच्या मागे. जोपर्यंत संतोष देशमुखचे जे 9 मारेकरी त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस 1 इंच वरही बाहेर सांगणार. मग ते कुठलंही आंदोलन असू, मग पोलीस प्रशासनाने आमच्यावर काय करायचं ते करू द्या, आम्ही मागे सरकणार नाही. त्या गोष्टीची कुणी चिंता करू नये. आम्ही पूर्णपणे गावकरी, आमच्या महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं आज बी आम्ही त्याच पद्धतीने या घटनेमध्ये पाठीमागे आहे. आमची प्रशासनाला काही आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे, आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत या तात्काळ पूर्ण करा म्हणावं. नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहे. मग त्यावेळेस तुमचा कलम 144 आहे का, तुमचं कलम कोणतं आहे आम्हाला काय माहित नाही. कारण ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिकाच आमची म्हणजे ही अपेक्षा संपली त्यावेळेस पोलिसांना काही विकत आम्ही करण्यासाठी तयार आहे.
त्यामुळे आम्ही गावकरी तुम्हाला एकदा विनंती करतो, आता आमची शेवटची अपेक्षा तुमच्याकडे, आता सगळे येऊन गेले, त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या उन्या वाटताय तुम्ही स्वतः लक्ष द्या, तुम्ही स्वतः याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही 100% करता, कारण आजपर्यंत कसं तुम्ही जिथं लक्ष घातलं ती गोष्ट पूर्ण झालेली. त्याच्यामुळे ह्या ज्या आमच्या गावकऱ्याच्या मागण्या यामध्ये आपण जातीने लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय कसा भेटल याची आपण ही करा, एवढीच आपल्याला गावकऱ्याची विनंती करतो. आणि